मुंबईच्या महापौर पदाच्या निवडीनंतर शिवसेनेनं जोरदार जल्लोष सुरू केलाय। शिवसेना पक्षप्रमुख नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यांचं अभिनंदन करण्यासाठी थेट महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचलेले आहेत। विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौरपदी तर हेमांगी वरळीकर यांची उपमहापौरपदी निवड झालेली आहे आणि त्यानंतर आता अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। आज दुपारी जल्लोष रॅली काढत शिवसेनेने आपला आनंदोत्सव साजरा केलेला होता। शिवसेनेचे उपनेत्यांचे आगमन झाले, आपलं सहर्ष स्वागत। माझी विनंती आहे ज्यावेळेला ही संपूर्ण नुकतंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी व्यासपीठावरती येतील आणि संबोधित करतील शिवसैनिकांना। महापौर पदाच्या निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतला होता त्या संदर्भात आपण बोलू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आज या संदर्भात उद्धव ठाकरे काही बोलतात का हे पाहणं औत्सुक्याचं असेल। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। शिवसैनिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि शिवसेनेचा विजयोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे। अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करतील। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ऋत्विक, आज मुख्यमंत्र्यांनी जे काय प्रतिपादन केले होते, जे काय ते बोलले होते, त्यांचं वक्तव्य होतं, त्यावर उद्धव ठाकरे नंतर बोलू, महापौर निवडीनंतर बोलू असं म्हटलेले होते। आज या ठिकाणी ते काही बोलू शकतात का? नम्रता, या ठिकाणी उद्धव ठाकरे सध्या आपल्या परिवारासह महापालिकेत दाखल झालेले आहेत। महापौर दालनात ते सध्या आहेत। या ठिकाणी उपमहापौर पदाची जी मतदान नोंदणी आहे अंतिम टप्प्यात आहे। त्यानंतर महापौर उपमहापौर यांचं अभिनंदन करतील आणि त्यानंतर थेट महापालिकेच्या समोरच एक छोटेखानी सभा ते संबोधित करणार आहेत। खरं तर आभार प्रदर्शन होणार आहे। या सभेमध्ये कुठलेही पॉलिटिकल वक्तव्य ते करतील का याची शक्यता फार कमी आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याला दुजोरा किंवा त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी हे व्यासपीठ आहे का हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह आहे। मात्र या ठिकाणी ते सर्व मुंबईकरांचं शिवसैनिकांचं आभार मानतील आणि त्यानंतर या ठिकाणाहून त्यांची मिरवणूक निघणार आहे ती हुतात्मा चौकात। बरं, या ठिकाणी इतर कोण कोण शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत ऋत्विक? नम्रता, शिवसेनेचे सगळे मंत्री या ठिकाणी महापालिकेत दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नेते, उपनेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आज दुपारनंतर दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले आणि त्यानंतर लगेचच सर्व मंत्री जे आहेत सेनेचे हे या ठिकाणी जातीने या सगळ्या प्रक्रियेत उपस्थित राहिलेले आपण बघितले। आज दुपारपासूनच शिवसेनेच्या गोटामध्ये विजयोत्सव साजरा केला जातोय। आज मोठ्या प्रमाणात रॅली सुद्धा निघालेली होती ऋत्विक। निश्चित ही रॅली सकाळी 11 वाजल्यापासूनच मुंबईच्या ठिकठिकाणाहून निघालेली होती। उद्धव ठाकरे यांचं ठिकठिकाणी स्वागत सुद्धा करण्यात आलं। ते महापालिकेत पोहोचण्याआधी या ठिकाणाहून भाषण केल्यानंतर मात्र एक मोठी मिरवणूक महापालिकेपासून ते हुतात्मा चौकापर्यंत निघणार आहे। नम्रता, आज महापालिकेच्या सदनातलं एकूणच जर वातावरण बघितलं तर काही पक्षांचा पाठिंबा आज या निवडणुकीत दिसून आला, तर काही पक्षांनी थेट या मतदान प्रक्रियेवरतीच बहिष्कार टाकलेला होता, विशेषतः मनसे। ऋत्विक, निश्चित मनसेची भूमिका पूर्वीपासूनच संशयास्पद होती। कुठेतरी भाजपसोबत हात मिळवणी करते का असं सुद्धा शक्यता वर्तवली जात होती। मात्र सभागृहात उपस्थित न राहणं मनसेच्या सर्व नगरसेवकांनी पसंत केलेलं आहे। यापूर्वी जी महापौर पदाची निवडणूक झाली होती नम्रता, तेव्हाही अशाच पद्धतीची भूमिका मनसेने घेतली होती। त्यांचं संख्याबळ पाहता ते जर उपस्थित राहिले असते आणि त्यांनी जर शिवसेनेला पाठिंबा दिला असता तेव्हा पुन्हा वेगळे राजकीय अन्वयार्थ याचे निघाले असते। कदाचित तेच टाळण्यासाठी मनसेने ही भूमिका घेतली असावी। नम्रता, ऋत्विक, तुझ्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।